अपघातग्रस्त विमानाचा आता डीव्हीआर सुद्धा सापडलाय। विमानाचा डीव्हीआर सापडला असून आता अपघाताच्या चौकशीसाठी डीव्हीआर हा महत्त्वाचा पुरावा असणार असल्याची आता माहिती मिळतेय। अपघातग्रस्त विमानाचा आता डीव्हीआर सुद्धा सापडलेला आहे। त्यामुळे आता याच अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर सापडलाय। अतिशय महत्त्वाचा पुरावा या अपघातासंदर्भातला तो असल्याचं आता बोललं जात आहे। प्रशासनाकडून आता तो डीव्हीआर सुद्धा आता त्यांच्या ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे। नहीं, वो देखना पड़ेगा। सर ये क्या है हाथ में? ये डीवीआर है। डीवीआर अंदर का मैक्स का? नहीं, वो देखना पड़ेगा कि कौन सा है। मलबे में से निकला है। मलबे में से निकला है। सर और क्या क्या निकला है? डीवीआर है। ये डीवीआर है। मलबे में से निकला है। नहीं, वो मलबे में से निकला है। प्लीज प्लीज, ये काम नहीं है। नहीं, ये मेरा काम नहीं है, ये दूसरा काम। जो सर अभी आप लोग फिर से जाएंगे अंदर, एफएसएल की टीम अंदर जाएगी फिर से। नहीं, एफएसएल की आएगी। आप लोग ने अंदर क्या क्या किया सर? एनएसजी की टीम ने क्या किया? नहीं, मैं एनएसजी से नहीं हूँ। पुलिस, गुजरात पुलिस। नहीं, आप कहाँ से हो सर? मैं एटीएस से हूँ। एटीएस से? यस। सर ये क्या है हाथ में? ये डीवीआर है। डीवीआर अंदर का मैक्स का? नहीं, वो देखना पड़ेगा। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहे। पंकज, या अपघातासंदर्भातला अतिशय महत्त्वाचा पुरावा आता या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला आहे। डीव्हीआर असं त्याला म्हणतात। काय अधिकचे अपडेट्स आहेत? काय काय बाहेर येऊ शकतं आणखी? डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर एक महत्त्वाचं डिव्हाइस जे आहे ते विमानामध्ये इन्स्टॉल केलं गेलं असतं। ह्या ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर मध्ये सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या रेकॉर्ड होत असतात। डीव्हीआर मध्ये डिजिटली आतले कॉकपिट मधले आणि तिकडचे व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्ड केले जातात। हा जे आपण म्हणू शकतो भाग किंवा हे डिव्हाइस महत्त्वाचं ह्याच्यासाठी असतं की जेव्हा अशा अपघातासारख्या घटना घडतात तेव्हा त्या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी काही पुरावे लागतात आणि हे पुरावे या डीव्हीआर आणि ब्लॅक बॉक्स मधनं उपलब्ध होतात की नक्की काय झालं होतं हे कळणार कसं। तर त्यावेळी कॉकपिटमध्ये पायलट, को पायलट, केबिन क्रू यांच्यामध्ये बोलणं होतं। पायलटकडनं केबिन क्रूला इतरांना आदेश दिले जातात आणि त्याच्यावरनं नक्की परिस्थिती काय असते हे स्पष्ट होतं। पायलटकडून कंट्रोल सेंटर जे असतं त्याला एअर कंट्रोल सेंटर जे असतं त्याला दिला गेलेला मेसेज या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या असतात। त्यामुळे ही घटना नेमकी कशी घडली, कारण काय होतं, कोणाचा हलगर्जीपणा होता की तांत्रिक बाबीमुळे झाली, या सगळ्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी ही दोन महत्त्वाची डिव्हाइस आहेत ती अत्यंत महत्त्वाची असतात आणि त्याचाच उपयोग पुढच्या तपासासाठी होतो जेणेकरून याच्या पुढच्या काळात अशा पद्धतीची घटना होऊ नये, अशा पद्धतीचा अपघात होऊ नये या गोष्टी सुद्धा पुढे उपयोगी होतात। म्हणून हे दोन्ही डिव्हाइस तपासासाठी आणि पुढच्या एकंदरीत गोष्टींसाठी महत्त्वाची असतात। आता अर्थात याच्यातून काय स्पष्ट होईल तर अपघात नेमका कशामुळे झाला, अपघाताची कल्पना किंवा त्या तांत्रिक बिघाडाची कल्पना पायलटला कधी आली होती, त्यांनी काय कमांड दिल्या, संभाषण काय झालं, या सगळ्या गोष्टी याच्यातून स्पष्ट होतील। त्यामुळे अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघाताचं मूळ शोधताना हे डिव्हाइस अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।